नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 9वी भूगोल विषयाबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे। प्रकरण 5 आहे वृष्टी याबद्दल माहिती पाहायचं आहे। तर पृथ्वीचा 70.8% भाग जलयुक्त आहे, म्हणजे पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे। काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत। वरील चित्रात व आकृती 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवित असतो। वातावरणातील बाष्पांमुळे हे आविष्कार घडत असतात। म्हणजे हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात। हिवाळ्यात सकाळी दव पडते, जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते, तसेच कोठे कोठे पाऊस पडतो, काही प्रदेशात धाड धुके पडत असते, तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचे काय होते, नुकसान होते। अशा प्रकारे पावसाचं परिस्थिती आपण पाहिलो तर पहिला पॉइंट आहे वृष्टी। तर ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो। हिम, गारा, पाऊस, पर्जन्य ही वृष्टीची काय आहेत, प्रमुख रूपे असून आकृती 5.1 मधील छायाचित्रे आपण पाहू शकतो। तर आकृती 5.1 मध्ये वृष्टीची विविध रूपे दाखवलेली आहेत। वृष्टीची विविध रूपे पाहू शकतो। नंबर 1 हिमवर्षा आहे, गाराची वृष्टी आहे, आपल्याकडे पडतो तसं पाऊस आहे, पर्जन्य आहे। हे वृष्टीची विविध रूपे आपण पाहू शकतो। दुसरा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे हिम हे वृष्टीचा एक प्रकार आहे। दुसरा, वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठण बिंदूखाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते। या क्रियेसच संप्लवन म्हणतात। या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते। अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात। उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्र सपाटीपासून हिमवृष्टी होते, तर उष्ण कटिबंधात सुमारे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते। हिम घन स्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही, त्याचे थरावर थर साचतात। हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते। हिम प्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते। हिम वितळल्यावर त्यापासून त्या प्रदेशाला पाणी मिळते। अशा प्रकारे आपण हिम या पॉइंट बद्दल माहिती पाहिलं। आता गारा या मुद्द्यांबद्दल चर्चा करूयात। बघा, भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो। या ऊर्ध्वगामी प्रवेशामुळे किंवा प्रवाहामुळे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते। त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात। भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात। त्या ठिकाणी जलकणाचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते। गारा जाड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात, परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात। येथे गाराचे हिमाचे नवीन थर साचतात। असे अनेक वेळा घडते। त्यामुळे गारा आकाराने मोठे होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात। या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात। गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो। म्हणजे गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी होते। त्यानंतर भारत आणि आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात। विषुववृत्तावर सुद्धा वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत, तर शीत कटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत। पुढचा आहे भौगोलिक स्पष्टीकरण। बघा, भरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते। इथे एक परीक्षण करायचं आहे, आपल्याला प्रयोग करायचा आहे। पावसाचा प्रयोग करणारी मुले आहेत, त्याची छायाचित्र आहे इथं। म्हणजे पाऊस कसा पडतो हे त्यांना सांगायचं आहे। साहित्य पण इथं दिलेले आहेत त्यांनी। म्हणजे धातूचे झाकण असलेली काचेची भरणी, खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे, मुठभर काय आहे, खडे मीठ हे घ्यायचं आहे। धातूची झाकण असलेली एक काचेची भरणी घ्या। इथं आपण चित्रामध्ये पाहतो त्या प्रकारे भरणीचे झाकण बाजूला काढा। या झाकणाच्या वरच्या बाजूस खिळा आणि हातोडीच्या सहाय्याने टोचे पाडा आणि टोचे पाडताना झाकणाला छिद्र पडणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत। मग भरणीत 1/3 भागापर्यंत वाफाळलेले पाणी, म्हणजे उकळलेले नको, वाफाळलेले पाणी भरा।
आणि आता काचेच्या भरणीवर टोचे पाडलेले झाकण घट्ट बसवा. भरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. आणि भरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे, मुठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाका. अशा प्रकारे भरणीचे निरीक्षण करून आपण पाऊस अनुभवू शकतो. म्हणजे पाऊस अनुभवण्यास किमान 10-15 मिनिटाचा काळ लागू शकेल, हे लक्षात ठेवा. इथं पावसाचा प्रयोग करणारे मुलं आपण पाहू शकतो छायाचित्रामध्ये. अशा प्रकारे काय होतं, भरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते. भरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ भरणीच्या बाहेर जात नाही. म्हणजे भरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याचे वाफेचं काय होतं, सांद्रीभवन होतं. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोचांमुळे हे जलकण तेथे एकत्र येऊन थेंबाच्या रूपात खाली पडतात. म्हणजे पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणात घडते, असं त्यांना सांगायचं आहे. तर पुढचा पॉईंट आहे पर्जन्य. त्यालाच आपण काय म्हणतो, पाऊस म्हणतो. आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. म्हणजे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुळीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात काय होतं, वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार केले जातात. आरोह किंवा अभिसरण पाऊस, हे आता आपण पाहणार आहोत. आरोह किंवा अभिसरण पाऊस बघा, विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते, ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा काय होते, थंड होते. थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून काय होतो, पाऊस पडतो. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा कडकडाट होतो. म्हणजे आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या विषुववृत्तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच काय आहे, मर्यादित आहे. त्यानंतरच आहे प्रतिरोध पाऊस. समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते. तसेच हवेची बाष्पधारण क्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडे पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे हा प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. भारतीय उपखंडाचा विचार करताना मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो. याविषयी आपण मागील इयत्तांमध्ये शिकलाच आहोत. म्हणजे वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा असतो. म्हणजे इथं छायाचित्रामध्ये तुम्हाला बघायचं आहे की आरोह पाऊस त्याचा प्रकार आणि प्रतिरोध पाऊस, आरोह पाऊस आणि प्रतिरोध पाऊस अशा प्रकारे आपण पाहू शकतो. तर खाली महाराष्ट्राच्या भूपृष्ठाचा आडवा छेद आणि पर्जन्य स्थिती हे नकाशा पाहायचा आहे. जास्त पर्जन्याचा प्रदेश कसा आहे, कोकण आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्राचा पठाराचा म्हणजे उंचीत घट आणि बाष्पधारण शक्तीत सुद्धा काय आहे, इथं वाढ आहे. आणि दुसरं आहे पूर्वेकडील सखल प्रदेश, इथं पर्जन्यात वाढ झालेला आहे. म्हणजे इथं तापमान कमी असतो, बाष्पधारण शक्तीसुद्धा कमी असतो. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या भूप्रदेशाचा आडवा छेद व पर्जन्य स्थिती आपण पाहिलोत. पुढचा आहे आवर्त पाऊस म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. अशा रचनेस आपण आवर्त असे संबोधतो. म्हणजे आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्रभागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो. अशा प्रकारे आपण आवर्त पाऊस
तर आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्र देखील विस्तीर्ण असते. त्या मानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. म्हणजे विषुवतीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यांमध्ये बरीच निश्चितता असते. त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते. त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्य क्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं. अशा प्रकारे आवर्त पावसाबद्दल आपण माहिती पाहिलो. जागतिक पर्जन्य वितरण हे आपण पाहणार आहोत आता. पुढचं आहे जागतिक पर्जन्य वितरण. जे ही एक नकाशा पाहू शकता तुम्ही, जागतिक पर्जन्य वितरण. इथं काय आहे, दाट गडद निळ्या रंगाच्या जागी काय आहे, म्हणजे 500पेक्षा कमी पाऊस वार्षिक सरासरी पर्जन्य पडतो. म्हणजे जसं जसं फिकट प्रदेश आहे इथं काय होतं, 1000पेक्षा जास्त पाऊस पडतो. वार्षिक सरासरी पर्जन्य मिलीमीटरमध्ये सांगितलेले आहे. तिथं 1000पेक्षा जास्त पाऊस, म्हणजे लाईट कलर जिथे जिथे लाईट कलर आहे आशिया खंडामध्ये वगैरे, खाली अंटार्क्टिका खंडामध्ये वगैरे वार्षिक सरासरी पर्जन्य जास्त असतो. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा डार्क आहे तो प्रदेशामध्ये सुद्धा काय आहे, 500 ते 1000पर्यंतचा पाऊस पडतो. जो डार्क आहे दक्षिण अमेरिका म्हणा, आफ्रिका म्हणा, ह्यासारख्या प्रदेशामध्ये काय आहे तर 500पेक्षा कमी पर्जन्य सरासरी वार्षिक पर्जन्य पडतो असं त्यांना सांगायचं आहे. त्यानंतर इथं पर्जन्य मापक दाखवण्यात आलेले आहेत. पर्जन्य मापक म्हणजे पाऊस मोजण्यासाठी हे उपकरणं वापरतात. त्यास पर्जन्य मापक असं म्हणतात. म्हणजे 5.8 आहे, पाहू शकता. पर्जन्य मापकासाठी वापरलेले नरसाळे विशिष्ट व्यासाचे असते. म्हणजे या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्य मापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी म्हणजे मोजपात्राच्या सहाय्याने मोजले जाते. म्हणजे जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर 3 तासांनी नोंद घेतली जाते. या मोजमात्रावर मिलीमीटरच्या खुणा केलेल्या असतात आणि पाऊस मोजण्यासाठी पर्जन्य मापक उघड्या जमिनीवर 30 सेंटीमीटर उंचीचा सपाट चौतरा बांधून त्यावर ठेवतात. त्यामुळे पावसाचे पाणी कोणताही बाधा न येता जमा करता येते. हे पर्जन्य मापक यंत्र आपण पाहू शकतो. पुढचा पॉइंट आहे धुके, दव आणि दहिवर. धुके, दव आणि दहिवर. बघा, वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते. भूपृष्ठालगतच्या हवेच्या थराचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. म्हणजे या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणात रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगलेल्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते. भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाची सूक्ष्म जलबिंदूत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू म्हणतात. म्हणजे हवेचे तापमान 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास वस्तूच्या पृष्ठभागावर चिकटवलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतरच आहे वृष्टीचे परिणाम. बघा, पृथ्वीवर उपलब्ध होणारा जलाचा मुख्य स्रोत काय आहे, वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे तशीच कमी वृष्टी देखील हानिकारक आहे. अतिवृष्टीमुळे काय होतं, ओला दुष्काळ, महापूर येतात. तर त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही तर अवर्षण, कोरडा दुष्काळ स्थिती उत्पन्न होते. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करावं लागतं. शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. तर भारतासारख्या कृषीप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे. म्हणजे त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचं नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा काय आहे, अनिश्चित स्वरूपाचा आहे. अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते.
रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग, हवाई मार्ग यावर याचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात. अशा प्रकारे दहीवर पिकांना मारक ठरते. तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतीतील काही पिकांचं काय होतं, नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते. त्यानंतरचा आहे शेवटचा आम्ल पाऊस. बघा, औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळे आम्ले तयार होतात. उदाहरण म्हणजे नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. म्हणजे पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्ल पर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी काय असतो, हानिकारक असतो. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी इथं आपला प्रकरण संपतो. वृष्टी या पाठामध्ये आपण वृष्टी, हिम, गारा, पाऊस, पर्जन्य म्हणा त्याचे 3 प्रकार आहेत. आरोह व अभिसरण पाऊस आहे, प्रतिरोध पाऊस आहे, आवर्त पाऊस ह्याच्याबद्दल माहिती पाहिलो. नंतर धुके, दव आणि दहीवर पाहिलो. वृष्टीचे परिणाम आणि आम्ल पाऊस कशा प्रकारचा असतो हे सुद्धा आपण पाहिलेलं आहोत. तर अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, जेणेकरून तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा की नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. नमस्कार.